सुंदर अशा तालप्रस्तुतीनंतर एक असा वेगळा विषय ज्याच्याविषयी खूप पुराण कालापासून आपल्याला कुतूहल आहे आणि तो विषय आहे 5 चिरंजीवांपैकी अश्वत्थामा. बाकीचे भीष्म पितामह आणि मारुती हे सगळे देवत्व ऋषी, देवतुल्य असे चिरंजीव आहेत. परंतु अश्वत्थामा हा असा एकमेव असा आहे की कृष्णाच्या शापाने आज 5000 वर्ष तो आपल्या जखमेवरचं औषध मागत, तेल मागत फिरतो आहे. ही अश्वत्थामाची कथा एका वेगळ्या पद्धतीने सादर करण्याचा मला एक अनुभव मिळाला. गुजरातमध्ये एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी थीम होती भ्रूणहत्या, की कन्या जर असेल तर तिची हत्या केली जाते गर्भामध्ये. आणि अश्वत्थामाने नेमकं तेच केलं होतं. ते नेमकं काय होतं आणि ते मला भ्रूणहत्येशी जोडण्यासाठी तो विषय किती आव्हानात्मक होता. मी खूप आभार मानेन देविकाचे की त्या निमित्ताने मला ते नरेशन करायला मिळालं आणि खूप लोकांना ते आवडलं. तुमच्यासमोर सादर करायचा प्रयत्न करतोय अश्वत्थामा. कुरुक्षेत्र की रणभूमि में दुर्योधन परास्त हो गया. द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा ने पांडवों का प्रतिशोध लेने की शपथ ली. दुर्योधन ने आखिरी आशा की जोत जलाते हुए अश्वत्थामा को कौरवों का मुख्य सेनापति घोषित किया. प्रतिशोध की आग की कालीख अपने मन में लिए अश्वत्थामा ने पांडवों पर रात में हमला करने की योजना बनाई, जो कि युद्ध के नियमों के खिलाफ था. अश्वत्थामा ने पांडवों की सेना का मुख्य सेनापति धृष्टद्युम्न का वध किया. उसके बाद अश्वत्थामा बचे हुए पांडव कुल और योद्धाओं को मारने के लिए निकल पड़ा. कृष्ण और पांडव युद्ध भूमि से रात में देर तक अपने शिविर में लौट आए. धृष्टद्युम्न की मृत्यु की वार्ता सुनकर पांडव और कृष्ण अश्वत्थामा को ढूंढने निकल पड़े, जो कि महर्षि व्यास के आश्रम में पहुंच गया था. क्रोध की आग में जलते हुए अश्वत्थामा ने पांडवों पर ब्रह्मास्त्र का प्रयोग किया. अपने बचाव पक्ष में कृष्ण ने अर्जुन को भी ब्रह्मास्त्र चलाने के लिए प्रेरित किया. पूरे ब्रह्मांड का अंत करने की शक्ति रखने वाले ब्रह्मास्त्र का प्रयोग करना सर्वस्व अनुचित था. इसलिए महर्षि व्यास ने ऐसे विश्व विनाशक शस्त्रों का चलन तुरंत रोकने के लिए अर्जुन तथा अश्वत्थामा को भी चेतावनी दी. अर्जुन ने ब्रह्मास्त्र को तुरंत अपने अंकित किया, लेकिन अश्वत्थामा ब्रह्मास्त्र विद्या का पूरी तरह से अधिकारी नहीं था. इसलिए वह अपने शस्त्र अंकित नहीं कर पाया. उसने ब्रह्मास्त्र की दिशा मोड़ दी और अर्जुन पुत्र अभिमन्यु की पत्नी उत्तरा, जो कि गर्भवती थी, उस पर छोड़ दिया, ताकि पांडवों का उत्तराधिकारी जन्म ही न ले और वे पूरी तरह से निर्वंश हो जाए. अश्वत्थामा की इतनी पशुता भरी, घिनौनी और विवेकहीन प्रवृत्ति देखकर कृष्ण ने अश्वत्थामा के माथे का स्मयंतक मणि छीन लिया और उसे गहरा जख्म दिया. कृष्ण ने उसे श्राप दिया कि अगले 3000 वर्षों तक यह जख्म नहीं भरेगा और उसे दर्दनाक पीड़ा से मुक्ति भी नहीं मिलेगी, ना ही मौत.
परमात्मा कृष्ण ने उत्तरा के मृत गर्भपिंड को अपनी चेतना शक्ति प्रदान की और उसे नया जीवन दिया। पांडवों का यह वंशज परीक्षित नाम से जाना गया, जिसका अर्थ है जिसकी परीक्षा ली गई है जीवन मृत्यु की, जो कि जन्म से पहले ही मृत हुआ था, वह है परीक्षित। महाभारत का यह संहार और विनाशक दुष्टता आज भी इस संसार में कायम है। गर्भपिंड कन्या का है, यह जानकर न जाने कितने लोग आज भी उसके जन्म से पहले ही गर्भावस्था में उसकी हत्या करने पर तुले हैं। वास्तविक पुरुष प्रकृति का समान चलन ही सृष्टि के लिए संजीवक होता है। इसलिए उस विधायक शक्ति को पुनः 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 प्रणाम। विनोदिनी नंदनुते शिरोधिनि वासिनि विष्णु विलासिनि विष्णुनुते भगवति देशिति कंठ कुटुंबिनि भूरि कुटुंबिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। आवाज अश्वत्थामाच्या या प्रस्तुतीसाठी वैभव कानेटकर आणि देविका राव यांना कर्मभूषण पुरस्कार यासाठी मिळाला आणि तिथल्या ऑडियन्सनी आणि ज्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता त्या सगळ्यांना ही जी प्रस्तुती आहे ती खूप आवडली आणि खूप छान. त्याच्यामुळे मलाही एक वेगळा अनुभव नरेशनचा आणि रेकॉर्डिंगचाही अर्थातच त्याच्यामुळे मला वेगळा अनुभवता आला. आणि हे सगळं रेकॉर्डिंग जे आहे ते एका साध्या फोनवरती आम्ही केलेलं आहे. खूप कौतुक. दत्त जयंतीच्या निमित्ताने लहजा आर्ट फाउंडेशन तर्फे ही जी नृत्य सेवा सादर झाली त्यात अर्थातच प्रभू रामचंद्रांचं गुणगान होणार नाही असं तर शक्यच नाही. आपलं उपास्य दैवत प्रभू रामचंद्रांचा जय जयकार जो आता त्रिखंडात होतो आहे तो अर्थातच एक श्लोकी रामायणामध्ये शुकमुनींनी लिहिलेलं हे एका श्लोकामध्ये संपूर्ण रामायणाची कथा त्यांनी वर्णन केलेली आहे. आणि कार्यक्रमाची सांगता एक श्लोकी रामायणाने.
जंगलातून लांबरून येणाऱ्या आर्तस्वरांनी सीतामाईंची चिंता वाढू लागली. व्याकुळतेने ती श्रीरामांची वाट पाहू लागली. रामाला पाहण्यासाठी लक्ष्मणाला विनवणी करू लागली. परंतु वनात जाण्याआधी लक्ष्मणाने सीतेला लक्ष्मण रेषा आखून दिली.
सीतेचा शोध घेताना वनातून मार्गक्रमण करणाऱ्या श्रीरामांना आणि लक्ष्मणाला परमभक्त हनुमंत भेटला. हनुमंताने आपला परममित्र सुग्रीव आणि रामरायांची भेट घडवून आणली. सुग्रीव व त्याचा भाऊ वाली यांच्या बंधुवैराची कथा ऐकून श्रीरामांनी कपटी वालीचा वध करण्याचे आश्वासन सुग्रीवाला दिले. सुग्रीवानेही सीतामाईंचा शोध घेण्यासाठी श्रीरामांना यथाशक्ती सर्व सहाय्य करण्यासाठी वचन दिले. राम तपोवनादि वाणी निर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरी दानं पश्चात् रावण कुंभकर्ण हनन. वालीवधानंतर आता एकच लक्ष, सीतामाईंचा शोध. ओळखीची खूण म्हणून श्रीरामांची हस्तमुद्रिका घेऊन हनुमंताने उड्डाण केले आणि तो लंकेला पोहोचला. अशोकवनात मारुतीने सीतामाईंची भेट घेतली. प्रभू श्री रामचंद्र लवकरच त्यांना या बंदिवासातून मुक्त करतील आणि स्वतः ते रावणाचा वध करतील असे हनुमंताने श्रीरामांची हस्तमुद्रिका देऊन सीतामाईंना आश्वासित केले. सीतामाईंचा निरोप घेऊन बुद्धिमंत हनुमंताने रावणाच्या लंकेला चूड लावण्याचे ठरवले. लंकेचे दहन होऊ लागले. वाली निर्दलनं आदौ राम तपोवनादि गमनं. पुढच्या कार्यक्रमासाठी मी उद्या दादाला रंगमंचावर आमंत्रित करते.